महाराष्ट्राच्या मनात जे असेल ते होईल, आता संदेश नाही तर थेट बातमी येईल, असं ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. पण उद्धव आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी ते महाविकास आघाडीतही सोबत राहणार का, हा प्रश्न आहे. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही दोन संघटना एकत्र येत असतील तर चांगलंच आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या नेमकं काय म्हणाल्या पाहूया सविस्तर या व्हिडिओतून. ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्याचं राजकारण पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र आहे. पण यात राज ठाकरेंची मनसे वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिकेत दिसून आली आहे. आता मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यात मनसे कुणाच्या बाजूने असणार याची उत्सुकता आहे. या युतीबाबत काय निर्णय झाला असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला गेला. त्यावर जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संदेश नाही तर थेट बातमी येईल, असं विधान उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की मनसेनं साथ दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार. यावर ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय. ऐका, आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, आपल्या घरी आलेले आहेत. त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे. उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का, जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. कार्यकर्त्यांचं मनोविलीन होते माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे युतीचं काय होतं याची उत्सुकता आहे. यातच आता राजकीय वर्तुळातूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत प्रतिक्रिया उमटतायत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनसे उद्धव सेना युतीबाबत भाष्य केलंय. दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. आज उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार. मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. दोन्ही ठाकरे एकत्र यावेत आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार. बघूया ना काय होतंय. अर्थातच महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन. ताई, तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की दोन्ही संघटना कोणत्याही एकत्र आल्याचा आनंदच आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये तो प्रत्येक संघटनेला अधिकार आहे असं मी म्हणत. हा, तर मग अजित पवार आणि तुमचा पक्ष पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा सुरू होत्या. तुम्ही तेव्हा बाहेर होता, त्यामुळे काही बैठका देखील पुढे गेल्या असं सांगितलं. तुमचं याच्यावरती काय मत आहे, दोन्ही पक्ष जर एकत्र येत असतील? एकतर माझं काही मत नाही, कारण का मी एकटी ते निर्णय घेऊ शकत नाही कुठलाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत एकत्र येणार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार असतील तर आम्ही का स्वागत करणार नाही, असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळेंनी केला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का अशा आशयाचा प्रश्न केला होता. यावर आता बघूया, महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागत करेन, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार म्हणतात जर दोघांना एकत्र यायचं असेल तर तुम्ही सुप्रियाजींना विचारा. हो, अर्थातच असं त्यांचं मी वाचलंय स्टेटमेंट इंडियन एक्सप्रेसमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा ह्या सगळ्यातून आम्ही मोकळे होऊ तेव्हा बघूया. प्रस्ताव कुठे नाही, त्यामुळे चर्चेला विषयच येत नाही. प्रस्ताव नसेल तर चर्चा कशी करतात. कुटुंबाचा प्रश्न नाहीये, हा पक्षांचा प्रश्न आहे. कोणते कुटुंब या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. स्वागत आहे, नाही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे.
दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कष्टानं कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे तो पक्ष बांधलाय. दुर्दैवानं जी गोष्ट झाली ती झाली, पण आज आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतून राज ठाकरेंचं सोबत येण्याचं स्वागत होत आहे. पण राज ठाकरे नेमकं काय विचार करतायत हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. मनसेचे कार्यकर्तेही सकारात्मक असल्याचं दिसतंय, पण राज ठाकरेंच्या मनात काय आहे हा प्रश्न आहे. एकीकडे शिंदेच्या नेत्यांनीही राज ठाकरेंची वेळोवेळी भेट घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. पण राज ठाकरेंच्या मनातली भूमिका कधी समोर येणार हे पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.